सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर बघा मी एक कॅन्डल होल्डर बनवलेलं होतं, त्याचा शॉर्ट तुम्ही बघितला असेल तर सगळ्यांना तो खूप आवडला आणि व्हिडिओसाठी रिक्वेस्ट होती, तर त्यासाठी मी आज त्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। बघा हा बनवताना मी क्रिस्टल मध्ये बनवलेला आहे। हे क्रिस्टल आहे 6 नंबरचे क्रिस्टल आहेत, हे सॉरी 8 नंबरचे आहेत, बघू शकताय तुम्ही। चौकोन बनवायचा आहे आपल्याला साधा सिंपल। बघा मागच्या बाजूने खालच्या बाजूचा बेस जो आहे तो पूर्ण प्लेन आहे। हे सगळे 6 चौकोन आहेत, हे सगळे चारही बाजूंना मी 6 चौकोन घेतलेले आहेत आणि वरती एक सिंगल पट्टी घेतलेली आहे। बघा इथे मध्ये गॅप दिसत असेल तुम्हाला, मध्ये इथे मोकळा सोडलेला आहे मी स्पेस, तो पण तुम्हाला वाटला जॉईन करावा तो पण तुम्ही करू शकताय, पण काही हरकत नाही त्याला। आपल्याला हा बेस वेगळा बनवायचा आहे आणि वरची जी ही चौकोनी पट्टी ती वेगळी बनवायची आणि ती दोघं एकमेकांना जोडून घ्यायची आहे। आणि बघा हे टी लाईट कॅन्डल आहेत, तुम्हाला दुकानामध्ये पण मिळेल आणि ऑनलाईन पण तुम्हाला नक्कीच मिळेल। तर तुम्ही याचं पण माप घेऊ शकताय, जस्ट ठेवून बघायचं याच्यात बसतो की नाही, त्या हिशोबाने तुम्ही कुठल्याही नंबरचे मोती घेतले तरी चालतील। 5 नंबर घ्या, 6 नंबर घ्या, कितीही नंबरचे तुम्ही मोती घेतले तरी चालतील। तुम्हाला फक्त काय करायचं, हे मध्ये ठेवून त्याच्या बाजूला तुम्हाला माप घ्यायचं आहे, जेणेकरून हा कॅन्डल जो आहे तो मध्ये बसला पाहिजे। एकदम साधा सिंपल आहे आणि खूप सुंदर दिसतो डेकोरेशन साठी। आणि तुम्ही याच्यामध्ये अजून मोठा बनवला, तुम्ही याच्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी पण ठेवू शकताय, कानातले ठेवू शकताय, तुम्ही टेबलवर जस्ट ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची अंगठी ठेवू शकताय, तुम्ही बाकीच्या गोष्टीही त्याच्यामध्ये ठेवू शकताय। छोटा मोठा करायचा, हा छोटा आहे, अजून मोठा केला की चालेल तो पण। तर चला आपण सुरुवात करूया आता। हे बघा मी इथे आता मोती घेते आहे। मोती यासाठी घेते आहे कारण क्रिस्टल मध्ये काम करताना ते खूप शाईन करतात, त्याच्यामुळे दिसत नाही नक्की कसं बनवलं आहे, कुठून कुठे सुई गेली आहे, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला शिकवताना मोत्यांमध्ये शिकवून दाखवणार आहे। तर इथे मी घेतलेले आहेत, आता हे 8 नंबरचेच क्रिस्टल आहेत आणि हे मोती पण 8 नंबरचेच आहेत। आणि तुम्हाला माप घेताना मी सांगितलं आहे, तुम्हाला हा जो टी लाईट कॅन्डल आहे तो ठेवून घ्यायचा आहे मध्ये आणि त्याच्या बाजूला तुम्हाला चौकोन करायचा आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बरोबर परफेक्ट आणि तो परफेक्ट बसेल। थोडा मोठा झाला तरी काही हरकत नाही। तर बघा इथे मी 5 नंबरचा वायर घेतलेला आहे, तंगूस घेतलेला आहे, 2 नंबरची सुई माझी नेहमीची आणि मागे गाठ दिलेली आहे। आणि मी खूप मोठा दोरा घेते, 2 हातभर तरी मी दोरा घेते, त्याच्यामुळे मला गरज नाही पडत डबल जोडायची। थोडासा घेताना मोठाच दोरा घ्यायचा, म्हणजे संपला की दुसरा जोडायचा कसा त्याचा प्रश्न पडायला नको। तर बघा सुरुवातीला आता चौकोन तर सगळ्यांनाच येतात करतात। चौकोन करण्यासाठी आपण घेणार आहे 4 मोती। अगदी सोपी आहे ही, हा जो स्टँड बनवलेला आहे मी कॅन्डल होल्डर, एकदम सोपा आहे, साधा सोपा आणि दिसायलाही सुंदर दिसतो। बघा चौकोन करायचा आहे आपल्याला, असे 6 करायचे आहेत। बघा हा एक झाला, 3 मोती घ्यायचे। आता हे मोती 8 नंबरचे आहेत, तुम्ही 5 नंबरचा दोरा, 5 नंबरची नायलॉन वायर तुम्ही डबल करून घेतली तरी चालेल। बघा ज्या मोत्यातून सुई, बघा एक चौकोन झाल्यानंतर दोरा ह्या मोत्यातून पुढे आला, त्याच मोत्यातून सुई त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे। बघा हे झाले 2 चौकोन, आता आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे। 8 नंबरचा तंगूस असेल तरी चालेल, 8 नंबरची नायलॉन वायर, म्हणजे या 8 नंबरच्या मोत्यांसाठी ती परफेक्ट असेल। पण जर नसेल तर काय करायचं, बघा आता हे तुम्हाला दिसतं आहे टाईट झालेलं आहे, आपल्याला फक्त काय करायचं आहे, दोरा इथून ओढायचा असं थोडासा, तो आपोआप पॅक होतो अगदी इझिली।
पॅक होतो. तो आपल्याला फक्त इथून एवढा असा ओढायचा आहे, तो इझिली पॅक होतो. असं लांबून नाही ओढायचा, तेव्हा तो पॅक होत नाही. असं जवळून ओढून घेतला तर तुम्हाला कुठलाही नंबरचा, तुम्ही 3 नंबरचा जरी नायलॉन वायर वापरला ना तरी तुमची विण घट्ट येऊ शकते. फक्त ओढताना इथून असं ओढायचं. आता बघा, चौकोन चौकोन करायचे आहेत आपल्याला. 6 चौकोन करायचे आहे. 6 चौकोनांची पट्टी. आता बघा, दोरा खालच्या बाजूने निघाला, त्याच्या वरच्या बाजूने मी सुई खाली काढून घेणार आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते आहे, अगदी ह्याच पद्धतीने करत जायचं आहे. आता सुई परत ह्या मोत्यातून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा, असा इथून दोरा, जवळून दोरा असा थोडासाच ओढायचा आहे, जास्त पण नाही ओढायचा. कधी कधी नायलॉन वायर तुटून पण जातो, कधी कधी हाताला पण कट बसतो. बघा, 3 करून दाखवले मी तुम्हाला. आपल्याला करायचे 6. 6ची पट्टी करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते पुढे. सेम प्रोसेस करायची आहे. बघा, 6 चौकोनांची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे, 6 मोत्यांची. बघू शकताय तुम्ही, तुम्हाला क्रिस्टलला माप लावून दाखवते. बघा, एकदम परफेक्ट मॅच झालेले आहेत. हे पण 6 चौकोन आहेत आणि हे पण 6 चौकोन आहेत. आणि परत काय करायचं, हा टी लाईट कॅन्डल जो आहे तो पण असं सेंटरला ठेवून बघायचं, म्हणजे तुम्हाला मोजून मापून घेता येईल. आता हे फक्त एवढीच झाली. आपण अजून इकडनं एक करू, म्हणजे हा टी लाईट कॅन्डल याच्यात बसतो की नाही व्यवस्थित आपल्याला समजतो. तर मोजून मापून घ्यायचं नेहमी. आता बघा, ही 6ची लाईन झालेली आहे आपली. ठीक आहे, याच्या पुढे आपल्याला करायचं नाही. 6 चौकोन आपल्याला घ्यायचे आहे. आता दोरा बघा, ह्या मोत्यात आहे, आपल्याला आडवी लाईन तयार करायची आहे. तर ह्या शेजारच्या मोत्यात आपण सुई काढून घेणार आहोत. बघा, ह्या शेजारच्या मोत्यात सुई आपण काढून घेतली आणि आता इथे चौकोन आपल्याला तयार करायचा आहे. एक सरळ पट्टी आपली तयार करून झाली. आता आपण करणार आहे आडवी पट्टी, त्याला जोडलेली. बघा, ही सरळ 6 मोत्यांची आणि आता करायची आहे आडवी. सेम ॲज आपल्याला आता इथून ह्या मोत्यातून ह्या शेजारच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, मी तुम्हाला बेस नंतर दाखवते करून. आधी मी वरची पट्टी जी आहे चौकोनी ती करून दाखवते आहे, मग नंतर फक्त आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा, ही अशी आडवी 6 चौकोनांची. आता ह्या बाजूला आपल्याला बनवायची. आता सपोज म्हणजे ही समजा उभी, आता बनवायची आहे आडवी. आणि हा पण चौकोन काउंट करायचा आहे. हे 6 आणि परत पुढची लाईन मोजताना हा पण चौकोन घ्यायचा. हा पकडून 6 चौकोन झाले पाहिजे. आता मी ते पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. आता मी 3 बाजू तयार करून घेते. 1 करून दाखवली आहे, 2 करते अजून, आणि शेवटी जॉईन करताना मी तुम्हाला परत दाखवते. बघा, ही एक उभी लाईन झाली, ही एक आडवी लाईन झाली. आणि मी सांगितल्याप्रमाणे हे इथपर्यंत 6 चौकोन आणि इथून इथपर्यंत पण 6 चौकोन. हा कॉमन चौकोन आहे, हा पण काउंट करायचा. मग बघा, हे इथून इथपर्यंत 6 चौकोन. ही झाली उभी, ही झाली आडवी. आता परत एक उभी लाईन तयार करायची आहे. बघा, इथे ह्या मोत्यात मी दोरा काढून घेतलेला आहे. इथून आपल्याला आडवी लाईन तयार करायची आहे आणि हा पण चौकोन धरून आपल्याला इथे 5 चौकोन तयार करायचे आहेत. ते मी इथं करून घेते आणि आडवी पण करते. आता तुम्हाला जस्ट सांगितलं मी कसं आपल्याला चौकोन तयार करायचा आहे आणि मग इथे शेवटी जॉईन करताना मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. बघा, मी एवढ्या बाजू तयार करून घेतलेल्या आहेत. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. आता बघा, इथे आपल्याला जॉईन करायचं आहे ना. तर बघा, किती चौकोन केले मी, 1 2 3 4. हे 4, हा इथला 5वा आणि आता इथे जोडताना आपल्याला 6वा तयार करायचा आहे. जोडताना जरा व्यवस्थित लक्षात घ्या, नाही तर एक्स्ट्रा चौकोन तुम्ही करू शकताय. त्याच्यामुळे आधीच मोजून घ्यायचं आहे. हा पण काउंट करायचा आहे, हा पण काउंट करायचा आहे. मध्ये राहिले फक्त 4. आता हे 4 तयार केले आहे, हा 5वा करायचा आहे, 6वा. तर मग इथे काय करायचं, बघा, दोरा कुठून निघालेला आहे, या मोत्यातून.
दिसतो आहे तुम्हाला सहज. तर आता एक मोती घ्यायचा, एक मोती घेतला, इथला जो मोती आहे ना त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आता परत दुसरा मोती घ्यायचा, दोरा ओढून घ्या व्यवस्थित. बघा इकडनं सुई बाहेर निघाली, इथे एक मोती घेतला, ह्या मोत्यातून सुई परत पुढे काढली, परत एक मोती घेतला आणि हा जो मोती आहे ना इथला त्याच्यामधून सुई परत एकदा बाहेर काढायची. जोडताना कसं जोडायचं बघा. हे 4 चौकोन, हा 5वा आणि हा आपण जोडणार आहे तो 6वा चौकोन. आपल्याला अशा पद्धतीने हे आता ओढून घ्यायचं आहे बघा. आणि हा झाला आपला एक चौकोन तयार. ही एक पट्टी तयार झाली म्हणा, एक चौकट म्हणू शकताय. ठीक आहे, त्याच्यात आपल्याला असा हा कॅन्डल ठेवायचा आहे. तो बसतो की नाही बघून घ्यायचा. सुरुवातीलाच तुम्ही माप घेऊन ठेवायचं आहे. काय करायचं, फक्त ही एक लाईन आणि ही एक लाईन तयार करून बघायची आणि हा जो आहे तो त्याच्यात ठेवून बघायचा. बरोबर बसत असेल तर मग पुढे करायला घ्यायचा, नाही बसला तर अजून एक चौकट तुम्हाला वाढवून घेऊ शकता तुम्ही. एक चौकोन वाढवता येतो. फक्त एवढा आणि एवढा भाग तयार करायचा. आता आपल्याला खालचा बेस तयार करायचा आहे. हे जरा पॅक करून घ्यायचं. डबल दोरा एकदा फिरवून घ्यायचा आहे. डबल दोरा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो घट्ट पॅक होईल. बघा एवढी चौकट आपल्याला सुरुवातीला करून घ्यायची आहे. आता बघा इथे मी हा दोरा इथे गाठ देणार आहे. दोरा माझा उरलेला आहे, तर गाठ देताना काय करायचं, इथे कुठेतरी दोरा आपला निघतो बाहेर आणि हा बघा हा चौकोन आहे ना, त्या चौकोनाच्या खालच्या बाजूने मी फक्त सुई बाहेर काढून घेतली. इथे एक गोल तयार झाला, त्या गोलातून परत आपल्याला सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे. अगदी सोपी आहे गाठ द्यायची म्हटली तर. इथे एक गाठ दिली मी, तुम्हाला 2 द्यायचे तुम्ही 2 द्या. शुअर करायचं असेल तुम्हाला, पक्क व्हायला पाहिजे, सुटायला नको. 1-2 गाठ द्यायची आहे आणि 1-2 मोत्यांमधून सुई परत एकदा फिरवून घ्यायची आहे पुढे. म्हणजे ती गाठ आहे ना मोत्यात निघून जाते आणि सुटण्याचे चान्सेस कमी असतात बघा. आणि मग उरलेला जो दोरा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. इथे आपला एक पार्ट तयार होतो. हा जो आहे तो वरचा आहे, हा आपल्याला असं वरती ठेवायचा आहे आणि मग खाली बेस करायचा आणि मग तो दोन्ही जोडून घ्यायचं. बघा ही जी वरची प्लेट आहे ना ही आपण बनवली. आता आपल्याला बनवायचा हा पूर्ण प्लेन पार्ट. तो दोन्ही बनवून झाले की मग आपल्याला फक्त हे साईडने एक मोती टाकून जोडून घ्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे आपल्याला. आता बघा दोरा घ्यायचा आहे परत दुसरा, तुमचा उरलेला असेल तर तोच कंटिन्यू करायचा आणि गाठ द्यायची आहे. 2-3 गाठ द्यायच्या आणि त्या गाठ सुटायला नको म्हणून व्यवस्थित काळजी घ्यायची त्याची. काडीपेटीने त्याला हे केलं तर सुटणार नाही, तो नायलॉन आहे त्याच्यामुळे. आणि हे उरलेलं मागचं टोक कट करायचं आहे. जास्त जवळून कट नाही करायचं, नाही तर सुटून जाईल गाठ. आता आपल्याला काय करायचं आहे, परत 6 मोत्यांचा चौकोन, 6 मोत्यांचा नाही सॉरी चौकोन करायचा आहे. 6 चौकोन आपले करायचे आहे. 4-4 मोत्यांचे 6 चौकोन. बघा 4 मोती घेतले. इथे ही शेवटी गाठ, तिथून आपल्याला सुई बाहेर काढायची. त्याचा एक चौकोन तयार केला आपण. एक झाला, हा दुसरा करायचा. असे 6 चौकोन करायचे आहे. 6 चौकोनांची आपल्याला पट्टी करायची आहे. बघा दोरा इकडनं निघाला, त्याच्या खालच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची. परत सुई फिरवून हा जो पुढचा मोती आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे.
बघा आपल्याला 6ची पट्टी तयार करायची आहे. आता मी ती करून घेते, मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. बघा मी 6 चौकोन तयार करून घेतले. जसे आपण सुरुवातीला ह्या चौकटीसाठी केले तसेच 6 चौकोन आपल्याला तयार करायचे आहे. पण मध्ये आपण हा भाग मोकळा सोडलेला आहे, तर इथे आपल्याला तो पूर्ण भरून काढायचा आहे. तर बघा ह्या इथे मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे. तिथे परत 3 मोती आपल्याला घ्यायचे आहे. तिथे पण आपण चौकोन तयार करून घेणार आहे. बघा हा झाला चौकोन तयार, जसं आपण सुरुवातीला त्या चौकटीसाठी केला तसाच. बघा आता पण काय करायचं आहे, या चौकटीसाठी आपण इथून पुढे कंटिन्यू करत गेलो. आता आपल्याला हा भाग पूर्ण प्लेन करायचा आहे. तर काय करायचं, आता हा मोती आणि हा मोती, ह्या 2 मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची. बघा हा एक मोती आणि हा शेजारचा एक मोती, ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आपल्याला ह्या लाईनने काम करायचं आहे. आता घ्यायचे आहे फक्त 2च मोती. आता 2 मोती का घेतले, कारण इथे हा एक मोती आणि हा एक मोती आहे म्हणून. आता परत ह्या मोत्यातून ह्या मोत्यात सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा इकडनं निघाला आहे, आपण इकडनं दोरा पुढे करतो आहे, जेणेकरून त्याचा एक गोल तयार होतो. बघा अशा पद्धतीने. आणि हा झाला दुसरा चौकोन तयार. आता काय करायचं, हा जो मोती आहे ना, बघा दोरा बघा कुठे आहे. आता ह्या मोत्यातून दोरा बाहेर काढायचा. बघ आता परत घ्यायचे आहे 2 मोती. 2 मोती घेतले. बघा दोरा इकडनं निघालेला आहे, आपल्याला ह्या मोत्यातून ह्या मोत्यात सुई बाहेर काढायची. बघा हे 2 मोती, हा एक आणि हा एक, 4 मोती आले पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला काम करायचं आहे. 4-4चा चौकोन झाला पाहिजे. एक्स्ट्रा मोती किंवा कमी मोती यायला नको. बघ परत सुई फिरवून घ्यायची आणि हा जो खालचा मोती आहे त्याच्यामध्ये सुई आपल्याला काढायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथेपर्यंत करायचं आहे कंटिन्यू, आणि हा बेस पूर्ण पॅक करायचा आहे. बघा इथून इथपर्यंत सेम प्रोसेस करायची आहे. आणि मग एक्स्ट्रा इथे जसा मी चौकोन केला ना, इथे आपण इथे जसा चौकोन केला एक्स्ट्रा, त्याच पद्धतीने इथे वरती आल्यावर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना ही विण येते. चौकोन कसे बनवायचे, चौकोनचा एक चौकोन कसा बनवतात ते बनवता येतं. फक्त जे नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडंसं कठीण होईल, पण ह्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने करायचं आहे. सहज तुम्हाला जमेल. फक्त इथे शेवटी आलं की वरती घेतल्यावर परत 3 मोती घ्यायचे आणि तिथून कंटिन्यू तुम्हाला करत जायचं आहे. जसं म्हणजे याच्यात मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे वाढवायचा कसा. तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. बघा एवढा चौकोन मी पूर्ण केलेला आहे. 4 झालेले आहेत, इकडनं 6 झाले, इकडनं 4 झालेले आहेत, अजून 2 करायचे बाकी आहे. तर बघा दोरा संपला आहे माझा मध्येच. तर बऱ्याच कमेंट असतात मला की मध्ये दोरा संपला तर जोडायचा कसा. तर आता काय करायचं, नवीनच दोरा आपल्याला सुरुवात करावा लागेल. तर हा जो उरलेला दोरा असतो ना, त्याची तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे. बघा आता इथे कुठेतरी दोरा संपेल, थोडासा पुढे मागे करून घ्यायचा. बघा मी असा इकडे कोपऱ्यात काढून घेतलेला आहे, एका साईडला काढून घ्यायचं. तर काय करायचं आपल्याला, आता मगाशी मी तुम्हाला इथे गाठ मारून दाखवली, ह्या चौकोनातून मी खालून सुई बाहेर काढली, हा जो गोल तयार झाला त्याच्यातून आपल्याला एक गाठ द्यायची. 1 द्या, 2 द्या, डबल शुअर असलेलं बरं, पक्की गाठ द्यायची. आणि काय करायचं, 1-2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे कसं, ती जर गाठ असेल ती सुटणार तर नाहीच, पण सुटायला नको म्हणून दोरा मागे पुढे करून घ्यायचा आहे, दोरा फिट्ट करून घ्यायचा आणि उरलेला तो दोरा कट करून घ्यायचा. आणि नवीन दोऱ्याने परत आपल्याला सुरुवात करायची आहे. जसं सुरुवातीला आपण दोरा घेतो, गाठ मारतो, त्याच प्रकारे आपल्याला नवीन दोऱ्याने सुरुवात करायची असते. बघा दुसरा दोरा घेऊन आपल्याला दुसरी सुरुवात करायची आहे. तर काय करायचं, गाठ जरा काय करायची, आता आपण दोऱ्याला गाठ दिलेली असते ना मागे, तर मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते, कुठल्या तरी एका मोत्यातून, जरा बघा लांबच्या मोत्यातून काढायची. आणि गाठ आहे ना थोडीशी, बघा मी गाठ दिली
आणि ओढून घेतली, ती गाठ ह्या मोत्यामध्ये अडकली. बघा आता गाठ पण दिसत नाहीये कुठेच आणि ती बाहेर पण निघणार नाही, कारण ती ह्या मोत्यामध्ये अडकलेली आहे. प्रयत्न करायचा की गाठ दिसायला नको. आता इथे ही सुरुवातीची गाठ दिसते आहे माझी फक्त, पण जास्त गाठी दिसायला नको, चांगलं दिसत नाही ते. आणि बघा मी दुसरा दोरा घेतला, गाठ दिली, ह्या मोत्यातून ती गाठ ओढून घेतली, ती गाठ ह्या मोत्यात निघून गेली. ती आता सुटणार पण नाही आणि दिसणार पण नाही. आणि आता मी पुढच्या मोत्यात सुई काढून घेते आहे, जिथून आपल्याला दुसऱ्या लाईनला सुरुवात करायची आहे. बघा आता इथून आपण नवीन लाईनला सुरुवात करायची. बघा इथे फक्त दुसऱ्या लाईनला जेव्हा सुरुवात करतो ना, तेव्हाच आपल्याला फक्त 3 मोती घ्यावे लागतात. सुरुवातीलाच आपल्याला 3 मोती घ्यावे लागतात. मग नंतर बाकी पुढे आपल्याला फक्त 2-2च मोती घ्यावे लागतात. बघा हा झाला एक चौकोन. या मोत्यातून सुई वरती काढायची. बघा या मोत्यातून सुई वरती काढली आणि आता इथून पुढे सगळे मोती आपल्याला फक्त 2-2च घ्यायचे आहेत. बघा 2च मोती आपण घेणार आहोत चौकोन पूर्ण होण्यासाठी, कारण 2 मोती तिथे आधीच असतात, एक खालचा आणि एक शेजारचा. बघा अशा पद्धतीने चौकोन पूर्ण तयार करायचा आहे. इकडनं 6 चौकोन आले ना, इकडनं पण 6 झाले पाहिजे. आता बघा इथे 5 झालेले आहेत. अजून ही लाईन पूर्ण झाली काय, तिकडनं अजून एक लाईन आपल्याला करायची आहे. आता पूर्ण चौकोन करून घेते आणि मग ही फ्रेम याला जोडायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. बघा आता हा एक चौकोन पूर्ण तयार करून झालेला आहे. आपल्याला असे 2 पार्ट तयार करून घ्यावे लागतात. हा पूर्ण प्लेन आणि हा मध्ये मोकळा असलेला पार्ट आपल्याला बनवायचा असतो. हे दोनही सारख्याच मापाचे असायला हवे. 6-6 मोजून घ्यायचे आहेत. बघा कमी जास्त व्हायला नको. आणि काय करायचं, फक्त आपल्याला हे दोन्ही एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे जे साईडने आहे ना, ते आपल्याला एक एक मोती घ्यायचा आहे आणि जॉईन करायचं आहे. तर बघा जॉईन करणं पण अगदी सोपं आहे. एक एकच मोती आपल्याला घ्यावा लागतो. बघा मी तुम्हाला दाखवते. आता हा खालचा बेस आहे, त्याच्यामध्ये दोरा आहे, ठीक आहे. आणि हा जो चौकट आपण बनवली ती वरती ठेवायची. आधी एक मोती घ्यायचा आहे आपल्याला. बघा एक मोती घेतला आणि चला सोपं दाखवते तुम्हाला, थोडंसं असं ठेवून घ्यायचं आहे. इकडनं हा एक मोती, त्याच्यातून आपण दोरा बाहेर काढला, एक मोती घेतला, हा जो मोती आहे ना त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. बाहेर काढली नंतर परत एक मोती घ्यायचा, मोती घेतला. आता बघा इकडनं या मोत्यातून दोरा बाहेर निघाला, इथे एक मोती घेतला, ही चौकट अशी शेजारी ठेवली, या मोत्यातून सुई बाहेर काढली, एक परत मोती घेतला आणि परत ह्या मोत्यातून सुई खाली काढायची आहे. बघा आपल्याला हे दोन्ही असे ओढून घ्यायचे आहे. हे झाले जॉईन. ही सुरुवात फक्त तुम्हाला दाखवते. बघा आता परत सुई काय करायची, फिरवून घ्यायची आहे. हा पुढचा मोती आहे ना त्याच्यात काढून घ्यायची आहे. बघा ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायची आहे. व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे दोरा. बघा या मोत्यातून हा एक चौकोन आपला इथे तयार झाला. एक एकच मोती आपण घेतला, ही एक चौकट आणि ही एक चौकट. आपल्याला मधला भाग जोडून घ्यायचा आहे. आणि हा बघा आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. बाहेर काढली, परत एक मोती घ्यायचा, इकडनं मोती, इकडनं दोरा बाहेर निघाला, एक मोती घेतला, इकडनं दोरा खालच्या बाजूने काढून घ्यायचा इकडच्या मोत्यातून. बघा दुसरा चौकोन तयार झाला. परत सुई या मोत्यातून पुढच्या मोत्यामध्ये, बघा, आणि परत ह्या मोत्यातून ह्या मोत्यात. आता सरळ का नाही घ्यायची, बघा असं सरळ सरळ दोरा नाही घ्यायचा. दिसतो आहे ना, चांगला दिसत नाही तो बिलकुल. त्याच्यामुळे दोरा आपल्याला नेहमी फिरवूनच घ्यायचा आहे. सरळ सरळ कुठेच सुई तुम्हाला बघा दिसणार नाही. माझ्या कुठल्याही कलाकृतीत तुम्हाला दोरा दिसणार नाही, कुठेच नाही दिसणार. सरळ सरळ तर बिलकुल नाही.
तर याच पद्धतीने इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे. एवढं जोडून घेते, मग पुढे काय करायचं मी तुम्हाला दाखवते. याच पद्धतीने एक एक मोती इथे 1 2 3 आणि वरती 4 असे 4 मोती घ्यावे लागतील इथं, म्हणजे हा भाग पूर्ण जॉईंट होणार आहे आपला. बघा ही मधली लाईन पूर्ण पॅक करून घेतली मी. हा एक दुसरा भाग होता आणि हा एक दुसरा भाग, हे 2 भाग आपण एकमेकांना जोडून घेतले. बघा एखाद्याला जर सलग असं करायचं असेल तर करू शकताय. आणि मग आता काय करायचं बघा, आता आपल्याला हे दोन्ही असे फोल्ड करून घ्यायचे आहे. बघा असे एकमेकांवर ठेवायचे. बघा एक बाजू आपली ऑलरेडी पॅक झालेली आहे. असं धरून जॉईन करायला थोडंसं अवघड जातं ना, म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीने सांगितलं. 2 भाग जोडताना नेहमी असं ठेवून घ्यायचं, दोन्ही भाग जोडून घ्यायचे आणि मग ते एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे, जेणेकरून थोडंसं सोपं पडेल. आता बघा दोरा या मोत्यात आहे ना, बघा या मोत्यामध्ये दोरा आहे. आता आपल्याला ह्या मोत्यात काढून घ्यायचा आहे तो. असा हा फोल्ड 6 बरोबर आले पाहिजेत बघा एकमेकांसमोर. आणि मग या मोत्यात सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या मोत्यामध्ये सुई काढायची. जॉईन करण्यासाठी आपल्याला फक्त एकच मोत्याची गरज पडते. हा एक मोती घेतला. बघा इकडनं दोरा निघाला ना, इकडनं. आणि आता इकडचा जो मोती आहे ना, त्या मोत्यातून दोरा सुई बाहेरच्या बाजूने काढून घ्यायची. एक दोरा इकडे निघाला, त्याच्या विरुद्ध दिशेने सुई खाली काढायची. बघा हा झाला इथे दुसरा चौकोन तयार. परत सुई या चौकोनातून फिरवून घ्यायची आहे, पुढे काढून घ्यायची. अगदी सोपं आहे जोडायला. बघा इथे हा झालाय आपला चौकोन तयार. दोरा व्यवस्थित ओढून घ्या. बघा आता ह्या इकडच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत एक मोती घ्यायचा. बघा बाहेर काढली सुई, एक मोती घेतला आणि त्याच्या समोरच्याच मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने काढून घ्यायची. एकदा वरच्या दिशेने सुई घ्यायची, मग एकदा खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. बघा परत फिरवून घ्यायची आणि पुढे काढून घ्यायची आहे. बघा बघा जसं इथे आपण जोडून घेतलेलं आहे ना एक एक मोती, तुम्हाला चौकोन दिसत असतील बघा हे. त्याच प्रकारे ह्या 3ही बाजू तुम्हाला पॅक करून घ्यायच्या आहे. तर मी पॅक करून घेते आणि मग फायनल लुक तुम्हाला दाखवते. लक्षात आलं असेल तुम्हाला, एकच मोती घ्यायचा आहे. बघा हे दोन्ही मोती एकमेकांसमोर आहेत असे, आणि फक्त मध्ये एक मोती तुम्हाला जॉईन करत जायचा आहे. या उरलेल्या 3ही बाजू तुम्हाला पॅक करायच्या आहेत. बघा 4ही बाजू पॅक करून घेतलेल्या आहेत आणि मध्ये ही बाजू पूर्ण मोकळी आहे. त्याच्यामध्ये आपण कॅन्डल ठेवू शकतोय. बघ अगदी बरोबर बसते. आणि परत सांगते, शेवटी दोरा उरला की काय करायचं बघा. आणि प्रयत्न करा नेहमी खालच्या बाजूला गाठ आली पाहिजे. आता बघा इथे कुठेतरी दोरा आलेला आहे ना, मग हा एक चौकोन, हा एक चौकोन, दोनही चौकोनांमधून सुई अशी बाहेर काढा. हे जे त्रिकोण दिसताय ना, हे 3 मोती 1 2 3, त्या तिघांच्या मध्ये गाठ यायला हवी. बघा 1 2 3 गाठी द्या आणि अगदी पक्की द्या, सुटायला नको. आणि परत 2-4 मोत्यांमधून सुई जरा फिरवून घ्यायची. बघा हा झाला आपला दिवा स्टँड, सॉरी कॅन्डल स्टँड म्हणा, तयार. बघा तुम्ही याची फ्रेम पण बनवू शकताय, मध्ये फोटो ठेवू शकताय तुम्ही, जसा तुम्हाला वापर वाटला त्याचा करायला. आणि बघा हे 8 नंबरचे मोती आहेत ना, तर मला याचे 4 लाईन लागल्या मोत्यांच्या. म्हणजे जो एक बंडल असतो ना, असा बंडल असतो ना,
त्याचा मला 4 लाईन लागल्यात. कोणाला जर किंमत काढायची असेल तर ह्या हिशोबाने काढा. मला किंमत काढता येत नाही, मी सेलिंग करत नाही, त्याच्यामुळे किमतीची आयडिया मला नाही. तर त्यामुळे तुम्ही कितीचा बंच घेतला आहे त्याच्यामधून तुम्ही वजाबाकी करू शकताय, तुमची मेहनत त्याच्यामध्ये ॲड करू शकताय आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही किंमत ठरवू शकताय. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच दाखवते. तुम्हाला बघा, हे क्रिस्टल आहे, थोडेसे कशी शेप असतो त्यांचा, थोडासा अंडाकार शेप असतो, त्याच्यामुळे ते थोडेसे छोटे दिसत आहे बघा, नॉर्मल. आणि हे राऊंड असतात त्याच्यामुळे ते थोडेसे मोठे दिसत आहे. पण हा पण 8 नंबर आहे आणि हा पण 8 नंबर आहे. क्रिस्टल पण वापरू शकता तुम्ही आणि मोती पण वापरू शकतात. कलरमध्ये तुम्ही बनवून ठेवू शकताय टेबलवर डेकोरेशनसाठी. कॅन्डल पण ठेवू शकताय किंवा एखादी वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकताय. मोठा बनवला तर तुम्ही तुमच्या कारची चावी किंवा ज्वेलरी, कानातले, अंगठी, चेन वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकताय. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.